कशी आहेस तू? बाबांची तब्येत कशी आहे? हो आम्ही बरे आहोत. कुसुम, थोडं वेगळंच काम होतं तुझ्याकडे. बोल नाही. रुपालीला लायब्ररीत नोकरी लागली आहे हे तुला माहिती आहे ना? हो माहिती आहे, सांगितलेलंस तू. त्याचं काय? तिथे काही प्रॉब्लेम झालाय का? तेच काही कळत नाही अगं. म्हणजे हिला नोकरी लागून 1 महिनाही पूर्ण झाला नाही तर त्यांनी रुपालीला पैसे दिलेत. म्हणजे तिने मागून घेतलेत. पण का? आई, तुम्हाला पैसे कमी पडतायत का? मी प्रश्न तो नाही अगं. पण रुपाली नक्की काय करते कळायला पाहिजे. आलं माझ्या लक्षात. आई कधी गरज असली की ऍडव्हान्स मध्ये पैसे देतात आणि मग ते सॅलरी मधून ऍडजस्ट करतात. असं असतं का? हो आई. तर पण तरी तू एकदा तिच्याशी बोलून घे ग. हो, मी बोलते रुपाशी. तू काळजी करू नकोस. ठेवते. हॅलो. काय करतेस? न्यू इयर पार्टीसाठी काय काय तयारी करायची त्याची लिस्ट काढते. त्या मिडल क्लास फॅमिलीचं सत्य सगळ्यांसमोर आणण्यासाठी हा दिवस बेस्ट आहे. गेस्ट लिस्ट बनवलीस? नाही, गेस्ट लिस्ट नाहीये काही. यावर्षी घरातल्या घरातच करूया. ग्रेट आयडिया. रीना, हां मला जरा मेन्यू ठरवायला मदत कर प्लीज. हां, ते मी करेनच. पण सुहासिनी, मी काय म्हणते, बाकी कोणाला नाही पण आपण कुसुमच्या घरच्यांना बोलावू. आय मीन कुसुमलाही बरं वाटेल ना. आणि तसंही रुपालीला पार्टीज आवडतात. काय वाटतं तुला? आज सूर्य पश्चिमेला उगवला की काय? देशमुखांना आपल्या घरी बोलवायचं हे तू म्हणतेस? ओ कम ऑन सुहासिनी, वाद प्रत्येक घरात असतात. आणि खरं सांगू, मी हळूहळू कुसुमला एक्सेप्ट करायला लागले. बरं वाटलं हे ऐकून. मग एक काम कर, देशमुखांना तूच फोन कर आणि पर्सनली इन्व्हाइट कर. ठीक आहे. मी ही लिस्ट आधी रेखाच्या ताब्यात देऊन टाकते. ठीक आहे. कधी कधी काही गोष्टी स्मूथली मनासारख्या घडत असतात. फोन 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 फोन. नमस्कार देशमुख. हा नमस्कार. परत कोणी तुमच्याकडे? नाही 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 हो, झालं गेलं ते विसरून जा. मी तुम्हाला वेगळ्याच कारणासाठी फोन केलाय. कोणतं कारण? 31st येतोय ना, सो आम्ही एक छोटीशी पार्टी ऑर्गनाइज केली आहे. आपण आणि आपले म्हणजे कोण कोण? म्हणजे देशमुख आणि सरनोबत फॅमिलीज, दोन्ही फॅमिली मिळून न्यू इयरची सुरुवात आपण धमाकेदार करू. नाही म्हणजे तुम्ही एवढा मान देऊन आम्हाला बोलावताय, पण जमणं जरा अवघड वाटतंय. का? आय मीन काय झालं? नाही, माझी तब्येत अजून बरी नाहीये. पथ्य पाणी सुरू आहे. डोंट वरी, रेखा तुम्हाला फोन करेल आणि तुमच्या पथ्याचं विचारेल आणि तसंच जेवणही बनवेल. नको अहो, कशाला उगीच तुम्हाला आमच्यामुळे त्रास. अहो, आपल्या माणसासाठी कसला आलाय त्रास? त्यापेक्षा मीच तुम्हाला घ्यायला येते. नाही नको, खरंच नका येऊ घ्यायला. ठीक आहे, आम्ही येतो. नक्की ना? हो. ठीक आहे, या नक्की. हो. आणि हो, रुपालीला पण घेऊन या. हा हो, घेऊन येतो. ओके. देशमुख, 2021 तुमच्यासाठी छान होतं. 22 माझ्यासाठी चांगलं असणार आहे. बोला ना काकी. कुसुम, आज घरी आपल्या पार्टी आहे संध्याकाळी. पार्टी कसली? तुम्ही 25 डिसेंबरची क्रिसमस पार्टी एन्जॉय केली, आम्हालाही वाटलं पार्टी करावी. सो न्यू इयर पार्टी प्लॅन केली आपल्या घरी. ओ, छान आहे कल्पना. काकी, मी येऊ का लवकर मदतीला? नाही,
मदत नको करूस, फक्त वेळेत घरी ये. हो. आणि हो, तुझ्या घरच्यांना सुद्धा इन्व्हाइट केलंय मी. तुम्ही फोन हो, मीच केलंय. आफ्टर ऑल आपण एक फॅमिली आहोत. सरप्राईज प्लॅन होता म्हणून तुला पार्टी बद्दल काही सांगितलं नाही. ओ थँक्यू काकी. पण ऍक्च्युली माझ्या घरच्यांना पार्टी वगैरेला जायची इतकी सवय नाहीये. म्हणूनच तर बोलवलंय. एकत्र नवीन वर्षाची नवी सुरुवात करू, ब्लास्ट करू, एन्जॉय करू. आणि बोलत काय बसले तुझ्याशी. चल, तू तुझं काम आटप आणि लवकर घरी ये. ओके, येते. बाय. बाय. ये. मीट माय वाईफ कुसुम. ब्रो वेडा झालाय का? स्वरा, लोकांसमोर असं फेक वागावं लागतं. डोंट वरी स्वरा, या कुसुमचा खरा चेहरा लवकरच सगळ्यांसमोर येईल. तिची लायकी दाखवते की नाही बघ. नमस्कार. हो नमस्कार. काउंटडाऊन बिगिन्स. तू इन्व्हाइट केलं होतंस? अर्थातच. तुमची तब्येत कशी आहे आता? तर औषधं आणि पथ्यपाणी यावर दिवस रेटतोय. काळजी नका करू हो, लवकर बरं वाटेल. या ना या. या वासंतीताई असं. हा, अनु, गिफ्ट फॉर यू. थँक्यू. एक्सक्यूज मी. कॉंग्रॅच्युलेशन. तू कॉल सेंटर मध्ये जॉब करतेस ना? नाही, लायब्ररीमध्ये. मग तुझी लायब्ररी MG रोडला आहे का? नाही. नक्की डेट आठवत नाहीये, पण मी रिसेंटली तुला पाहिलंय MG रोडला. ती खाऊ गल्ली आहे ना तिथे. सो आय थॉट की तुझी लायब्ररी तिकडेच असेल. खूप उशिरापर्यंत थांबावं लागतं का? नाही, तिच्या मैत्रिणीचा वाढदिवस होता, तिथे गेली होती. काय तिचं नाव? गार्गी. आम्हालाही रात्री येताना भेटली होती ती. आंटी वॉज राईट. या देशमुख सिस्टर्स डेंजर आहेत. रुपालीला कसं कव्हर अप करते. चल. तुम्हाला इथे का घेऊन आली आहेस? रूपा मला सांग, बाहेर स्वरा काय विचारत होती? असं काय बघतेस माझ्याकडे, सांग. रूपा, त्या दिवशी तू गार्गीच्या वाढदिवसावरूनच परत येत होतीस ना? ताई, मी काही चुकीचं करत नाही आणि मला काहीच कळत नाही असं नको वागूसा प्लीज. रूपा, हे बघ, मी आता ते सरबताचं काय करायचं? तू चल पुढे, मी आलेच. कन्स्ट्रक्शन आणि टेक्सटाईल क्षेत्रात सरनोबत इंडस्ट्री टॉप 5 मध्ये आहे. जयप्रकाश सरनोबतांनी लघु उद्योगापासून सुरुवात केलेल्या या दोन उद्योगांना आज इंडस्ट्रीचा दर्जा प्राप्त झाला आहे. JP अर्थात आपले सगळ्यांचे लाडके जयप्रकाश सरनोबत आणि VP अर्थात वेदप्रकाश सरनोबत या दोन भावांनी मेहनतीने हे साम्राज्य उभं केलं आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते, तशी JPंच्या मागे त्यांची पत्नी सुहासिनी उभी होती. आज सरनोबतांची पुढची पिढी तयार झाली आहे. सरनोबतांचं मोठं ड्रीम प्रोजेक्ट JPंचा मुलगा अनुज सरनोबत सांभाळतोय. काही महिन्यांपूर्वी अनुजचं लग्न कुसुम देशमुखशी झालं. तिची मेहनत, हुशारी पाहून JPंनी तिलाही बिझनेसमध्ये जॉईन करून घेतलं आहे. या सरनोबत कुटुंबातर्फे
तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. प्लीज प्लीज हे बंद करा. ही रुपाली सुभाष देशमुख, माझी धाकटी बहीण, आणि ही कधीच चुकीचं वागू शकत नाही. आम्ही मिडल क्लास फॅमिली मधून असलो तरी आमच्या आई बाबांनी आम्हाला स्वाभिमानानं जगायला शिकवलंय. हे फोटोज कोणी कधी कसे काढले मला माहित नाही, पण यांचा चुकीचा अर्थ निघावा अशा पद्धतीने इथे दाखवले जात आहेत. हे कोणी केलं असेल? तुला कुणावर संशय? आज ना उद्या ते कळेलच. माझ्या बहिणीची, माझ्या कुटुंबाची बदनामी करणाऱ्यांचा शोध घेतल्याशिवाय मी गप्प बसणार नाहीये. बस झाला एवढा तमाशा पुरे आता. चला. थांबा देशमुख, तुम्ही तुमच्या मुलांवरती खूप चांगले संस्कार केलेत, माहितीये मला. रुपाली, तुला कोणालाही काहीही सांगण्याची गरज नाहीये. कुसुम इतकाच माझा तुझ्यावरतीही विश्वास आहे. जेपी बरोबर बोलतायत, पण आता हे जे काही फोटो पाहिले आहे त्याचं सगळ्यांना हे एक्सप्लेनेशन हवं आहे. ते जर एक्सप्लेनेशन मिळालं नाही तर रुपालीलाच लोक बोलतील. म्हणजे माझ्या मनात अशी शंका आहे. काकी, तुझं म्हणणं बरोबर आहे. आता इथे सगळ्यांच्या मनातले गैरसमज दूर झालेच पाहिजेत. रुपाली माझ्या सांगण्यावरून रात्री बाहेर जात होती. आई बाबा, तुम्हाला मान खाली घालावी लागेल असं रुपालीने काही केलेलं नाहीये. हे तुला कसं माहित? कारण रुपालीने मला सगळं सांगितलं होतं. ती एअर हॉस्टेसच्या ट्रेनिंगसाठी रात्री बाहेर जाते. मग ती गाडी कोणाची आहे आणि त्या गाडीतून रुपाली? शशांक, ती गाडी माझी होती. रुपालीला ट्रेनिंग वरून घरी जायला रात्री उशीर व्हायचा म्हणून मी गाडी आणि ड्रायव्हर पाठवायचो. तुमचे उपकार कसे मानावेत हेच मला कळत नाही. अनुजराव, आज 4 माणसांमध्ये तुम्ही माझी लाज राखलीत. बाबा प्लीज, आभार मानून मला परक करू नका तुम्ही. हे माझं कर्तव्यच होतं आणि हे कुसुमकडूनच शिकलोय मी. आम्हीच चुकलो. कुणी कसंही वागलं तरी आम्ही मुलींवर विश्वास दाखवायला कमीच पडलो. बाबा, तुमचं काहीही चुकलेलं नाहीये. कुसुम बरोबर बोलते. ज्याने हे सगळं केलंय त्याला मी आज सोडणार नाही. अनुज, ज्याने कोणी हे काम केलंय ना तो विकृत मनोवृत्तीचा माणूस आहे. 4 चौघात असा अपमान करणं तेही कारण नसताना हा गुन्हा आहे आणि अशा माणसाला शिक्षाही व्हायलाच हवी.
रुपाली रात्री बाहेर जाते ही गोष्ट फक्त मला माहिती होती. नक्की डेट आठवत नाहीये, पण मी रिसेंटली तुला पाहिलंय MG रोडला. स्वरा, मगाशी तू रुपालीला म्हणालीस ना की तू तिला MG रोडवर पाहिलं होतंस म्हणून. दिस इज टू मच ब्रो. तू हिच्यामुळे माझ्यावर संशय घेतोयस. संशय नाही, मी माझ्या कानाने ऐकलंय. मी ते जस्ट विचारत होते. पाहिलंच ना आंटी, बघ ब्रो माझ्यावर संशय घेतोय. स्वरा शांत बस. हा पर म्या मॅडमला पाहिलं होतं टीव्ही जवळ. हो मी गेले होते तिथे आपला व्हिडिओ चेक करायला. हा म्हणजे आपले फॅमिली फोटोज मी नीट अपलोड झाले की नाही ते चेक करायला गेले होते. पण ते चेक करून झाल्यावर मी पेन ड्राईव्ह तिथे ठेवलं आणि निघाले. आणि मगाशी तुम्ही जे बोलत होतात ते? ऑफकोर्स. अरे असले फोटो दाखवले गेले, काळजी वाटली मला, पण तुम्ही त्याचा असा अर्थ लावाल वाटलं नव्हतं मला. हे काम घरातल्या माणसाचंच आहे. याने स्वार्थासाठी बाहेरच्या माणसाची मदत घेतली. डोंट वरी बाबा, ते शोधणं फार कठीण नाहीये. मला मनापासून असं वाटतंय, रुपाली सारख्या नाकासमोर चालणाऱ्या मुलीवर असे आरोप मला विश्वासच बसत नाहीये. ही अनुजची काकी फुल टू आयटम आहे. एवढे सगळे तिला प्रश्न विचारून डाऊट घेत आहेत, पण ती सगळ्यांना पुरून उरतीये. ओ, जिनं गोव्याला कुसुमला सगळ्यांसमोर एम्बॅरेस्ड करायचा प्लॅन केला होता. ही बाई कामाची आहे. सरनोबतांच्या घरात घुसायचं असेल तर हीच आपल्याला मदत करू शकते. प्राऊड ऑफ यू. थँक्स ताई. माझी छोटी बहीण आता मोठी झाली आहे आणि मला प्रॉमिस केलेलंस तसं आई बाबांची घरची काळजी घेतेस, याचं मनापासून खूप छान वाटतंय रूपा. ताई तुझी जागा कोणीच नाही घेऊ शकत. तुझ्यासाठी जिजू केक घेऊन येतात. कॅरी ऑन. माझ्यासाठी किती वेळ वाट पाहिली मी तुझी. वर का नाही आलास? इथे जरा प्रॉब्लेम झाला होता. या आय नो, आय हॅव सीन दॅट फॅमिली ड्रामा. किती मस्त पार्टी चालू आहे, इतका छान माहोल आहे. जान, एन्जॉय कर ना. तुला माहिती मी तुला वर का बोलवत होते? कारण न्यू इयरची सुरुवात होताना I wanted to kiss you. Well, आता इथे सगळ्यांसमोर तर पॉसिबल नाही. सो तेव्हा हा केक तुझ्या हाताने मला भरव आणि माझं तोंड गोड कर. अनुज, अरे कुठे लक्ष आहे तुझं? कुसुम, कुसुम,
कुसुम दार उघड ना प्लीज. का? कुसुम आय नो तू हर्ट झालीयस बट मला एकदा बोलण्याची संधी तरी दे. अनुज प्लीज मला थोडा वेळ एकटं सोड. मला आता हे सगळं खरंच सहन होत नाहीये. कुसुम तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायला मी तयार आहे, पण मला एकदा माझी बाजू मांडण्याची संधी दे प्लीज. का केलीस रुपालीला मदत? कारण ती तुझी बहीण आहे. हो पण ती तुझी कोणी लागत नाही ना. आणि आपल्यात नवरा बायकोचं नातच नाहीये तर तू का माझ्या घरच्यांची काळजी करतोस? मी आहे ना, मी बघून घेईन काय करायचं ते. कुसुम हाच प्रश्न मीही तुला विचारू शकतो. अनुज तुझ्या आणि माझ्या परिस्थितीत जमीन आसमानाचं अंतर आहे. आणि रुपालीच्या बाबतीत इतका मोठा आणि महत्वाचा निर्णय तू एकट्याने का घेतलास? कुसुम वेट अ मिनिट, मी कुठलाही निर्णय घेतलेला नाहीये. निर्णय रुपालीचा होता, मी फक्त तिला सपोर्ट केलाय. मला अंधारात ठेव. हा ती चूक झाली माझ्याकडून. अनुज कागदोपत्रिका होईना पण मी तुझी बायको आहे. आणि बायको या नात्याने ज्या गोष्टी मला करणं गरजेचं होतं ना त्या सगळ्या गोष्टी तू माझ्यापासून लपवल्यास. आणि आता माझ्या घरच्यांच्या बाबतीतही तेच करतोयस. कुसुम माझ्या घरच्यांची रुपालीची पत्रिका ही तुझ्यासाठी तेवढीच महत्वाची आहे का? कुसुम एनफ यार. हे बघ, मी याआधी तुझी याबद्दल माफी मागितली आहे. मला खरंच तुझ्यापासून काहीच लपवायचं नव्हतं कुसुम, डे 1 पासून. पण माझा नाईलाज होता यार. मला आता या विषयावर अजिबात बोलायचं नाहीये. पण प्लीज तू एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या घरच्यांची काळजी घेण्यासाठी मी समर्थ आहे. फाईन, इथून पुढे मी तुझ्या घरच्यांशी अजिबात बोलणार नाही. रस्त्यात मला ते दिसले तर मी ओळखही दाखवणार नाही. त्यांनी मला तुमच्या घरी बोलवलं तर येणार नाही. हे चालणार आहे तुला? कसं आहे ना अनुज, आतापर्यंत तू माझ्यापासून इतक्या गोष्टी लपवल्यास की आता तुझ्यावर विश्वास तरी कसा ठेव हेच मला कळत नाहीये. आणि मला नाही वाटत की ते आता शक्य आहे. कुसुम, कुसुम माझं अजून बोलून झालेलं नाहीये. कुसुम दार उघड. कुसुम तू ना 1 नंबरची हट्टी आणि ऍडमंट आहेस. इतका इगो आहे ना तुझ्यात कुसुम की तू समोरच्याला त्याची बाजू मांडण्याची संधीही देत नाहीस. मी काहीही केलं, कसाही वागलो ना तरी तुला चुकीचा वाटतो नेहमी. कुसुम तू मला कधीच समजून नाही घेऊ शकत. ठीक आहे, नाहीये ना तुझा माझ्यावर विश्वास? मग आता बघ मी काय करतो ते. जान, एवढ्या उशिरा माझी आठवण कशी आली? कुठे जायचंय? कुठेही. मॉम काय झालं? आज पार्टीत रुपालीचे जे फोटो दाखवले गेले त्यांच्याबद्दल तुला आधीपासून माहित होतं स्वरा? मी तुला इतकाही अवघड प्रश्न विचारला नाहीये स्वरा. मग अशी पार्टीत तर चुरू चुरू बोलत होतीस, आता काय झालं? ऍक्च्युली मॉम
मी आंटीला माझे फोटोज दाखवत होते आणि ते फोटोज पाहत असताना तिला त्यात रुपाली दिसली आणि म्हणून तिने झूम करून पाहिलं तर रुपालीचं वागणं तिला सस्पिशियस वाटलं. ऐक ना प्लीज, तू ह्यातलं डॅडला आणि ब्रोला काही सांगू नकोस मॉम. ऐक ना ग, ब्रो खूप रागवेल माझ्यावर. ठीक आहे, ही तुझी पहिली चूक आहे म्हणून नाही सांगणार त्या दोघांना. पण स्वरा, रीनाचा हा एवढा सगळा प्लॅन तुला आधीपासून माहित होता तरी सुद्धा आय स्वेअर मॉम, हे बघ, आंटी त्या फोटोचं काय करणार होती मला खरंच माहिती नव्हतं. हा, पण ती कुसुम वहिनीच्या आणि तिच्या अगेन्स्ट काहीतरी करणार आहे एवढंच माहिती होतं मला. तुला कुसुम आवडायची ना ग? त्यावेळी मला माहिती नव्हतं ती आणि तिची फॅमिली गोल्ड डिगर आहे आणि ब्रो तिच्यासोबत कधीच आनंदी नव्हता. मॉम, तिच्या भावाचं लोन ब्रो फेडत होता आणि हे बघ, माझ्या ब्रोला कोणी त्रास दिलेला मला चालणार नाही. आणि मॉम, तुला माहितीये ना, ब्रो जेव्हा तिला आणायला गेला होता तेव्हा ती त्याच्यासोबत नव्हती आली म्हणून रागात ड्रायव्हिंग करत असताना ब्रोचा ऍक्सिडेंट झाला होता. मॉम, अगं, ब्रोने तिच्या कितीतरी चुका अशा इग्नोर केल्यात आणि काय ती पत्रिकेची एक गोष्ट कळल्यावर ब्रो पासून एका घरात राहून वेगळी राहते. जर एवढाच राग आहे तिला तर मग ती घर सोडून का नाही गेली? हे बघ स्वरा, कुसुम आणि अनुज मध्ये प्रॉब्लेम्स आहेत आणि ते दोघं त्यांच्या पद्धतीने ते प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतायत. कुसुम अजूनही या घरात राहते कारण ती मनापासून हे लग्न जपण्याचा प्रयत्न करते. कुसुमला ही जाणीव आहे की अनुजच्या जीवावरचं संकट फक्त ती दूर करू शकते म्हणून अनुजसाठी ती या घरात राहिली आहे. स्वरा, तिला जर पैशांची लालसा असती तर नोकरी करून ती माहेरी पैसे देत राहिली नसती. आणि अनुजनी पैसे आता फक्त पुढे केले. देशमुखांना जसं जमणार आहे तसे ते पैसे परत करणार आहेत. एक गोष्ट नीट ऐक स्वरा, कुसुम या घराची सून आहे. तू जर रीनाच्या नादाला लागून परत कुसुमला या घराच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केलास तर माझ्या इतकी वाईट दुसरी कोणीही नसेल. आज मी अनुजला किंवा तुझ्या डॅडना काहीही सांगणार नाहीये, पण जर परत मला असं काही होताना दिसलं तर सगळ्यात आधी मी त्या दोघांना सांगेन. लेट्स डान्स. अनुज, तुझ्यावर फक्त माझा हक्क आहे आणि तो हक्क मिळवण्यासाठी मी कुठल्याही थराला जाऊ शकते. बाबा, खरंच सॉरी. काल जे घडलं त्याची माफी मागायलाही मला लाज वाटतेय खरं तर. कुसुम, अगं बाळा, आयुष्यामध्ये हे असे चढ उतार प्रत्येकालाच सहन करावे लागतात. हो, काल जे घडलं ते बरोबर नव्हतं, पण त्यासाठी तुझ्या सासऱ्यांना, सासूबाईंना, स्वतः अनुजरावांना अपराधी वाटतंय. त्यांनी आमची माफी मागितली, मग आपणही त्यांना मोठ्या मनाने माफ करायला नको का? सांग बरं. काल जे घडलं त्यामध्ये त्यांची कोणाचीही चूक नव्हती. बाबा, चूक कोणाची आहे हा मुद्दाच नाहीये. मलाच आता सहन होत नाहीये. ज्या घरात माझ्या आई बाबांचा, माझ्या बहिणीचा अपमान होतो त्या घरात मी आता नाही राहू शकणार. मी आता इथेच राहते, आपल्या घरात. छोट्या छोट्या गोष्टींसाठी असं घर सोडून यायला लागलीस तर तुझीच किंमत कमी होईल बाळा. लग्न झाल्यानंतर बाईला खूप गोष्टींशी जुळवून घ्यावं लागतं. तरी नशीब समज, तुझ्या सासरची माणसं, महत्वाचं म्हणजे तुझा नवरा तुझ्या बाजूने ठामपणे उभा असतो. ज्यांनी कोणी हे सगळं केलंय ना, आय एम शुअर जिजू त्यांना सोडणार नाही.
जीजू जीजू जीजू. रुपा मला सांग, तुला अनुजला सांगण्याआधी मला नाही सांगता आलं? अनुजची मदत का घेतलीस आणि अनुजकडून पैसे का मागितलेस तू? ताई, जिजूंनी फक्त रेफरन्स देण्याचं काम केलं. मी इंटरव्ह्यू देऊन स्वतःच्या क्रेडिबिलिटीवर जॉब मिळवला. इवन एज्युकेशन लोनसाठी ते गॅरेंटर म्हणून आहेत. आणि कोर्सची फी ती तर अनुजनेच भरली ना? हो, तीही नॉमिनल अमाऊंट होती. क्लासमध्ये मी लोन बद्दल सांगितल्यानंतर त्यांनी टोकन म्हणून थोडी अमाऊंट घेतली. माझी फर्स्ट सॅलरी झाल्यानंतर मी जिजूंना पैसे परत सुद्धा केलेत. हे बघ रुपा, लोनचे इन्स्टॉलमेंट सुरू होण्याची वाट बघत बसू नकोस. आतापासूनच सॅलरीमधून थोडे पैसे बाजूला काढत जा. हो ताई, तसंच करते. ताई प्लीज तू जिजूंवर रागवू नकोस. तू अनुजरावांशी वाद घातलास की काय? आई, त्याला माझ्या घरच्यांना मदत करण्याआधी एकदा मला सांगता आलं नाही. कुसुम, अगं तुझ्या नवऱ्याला तुझ्या आई वडिलांची तुझ्या इतकीच काळजी आहे. या गोष्टीचा खरं तर तुला अभिमान, आदर वाटायला हवा. पण तू बाबा, पण तो नेहमी असं करतो. कधीच मला काही सांगत नाही तो. कुसुम, बदललीस तू. आमची कुसुम समजूतदार होती, पण आता मात्र तू फक्त अनुजरावांच्या चुका बघतेस असं वाटतंय मला. कुसुम, तुझ्या मनामध्ये अनुजरावांबद्दल जी आढी आहे ना, ती अगोदर काढून टाक बरं. मनापासून गौरीहार पुजलायस म्हणून इतका चांगला नवरा मिळालाय तुला. त्यांना समजून घे. काही एकदा कधीतरी त्यांच्याकडून चूक झाली असेल तर तेच मनात धरून नको बसू. हा बोल अनुज. आई, तुला माझ्या मनातलं इतकं कसं कळतं ग? नाही, तू खरंच ना भारी आहेस, कमाल आहेस, ग्रेट आहेस. अरे हो हो, एवढं काय झालंय काय? अगं मला खूप भूक लागली होती. ऑफिसमध्ये आलो तर टेबलवरती ब्रेकफास्टचा डबा. कमाल, तुला कसं कळलं? एक मिनिट, कुठला डबा? तू घरून डबा पाठवलायस ना? नाही अरे, आज घरून डबा पाठवलाच नाहीये. मग इथे ओके, मी बघतो. मी करतो तुला नंतर कॉल. हॅलो. आईने नाही, मग कोण असेल? जड आहे. याचा अर्थ अनुजने अजून ब्रेकफास्ट केला नाही. अनुज, अनुज, आय एम सॉरी. अनुज, आय एम सॉरी. मला माहितीये मी काल तुझ्याबरोबर खूप रूडली वागले आणि काही बोलले तुला. खरंच सॉरी. मला तुझं म्हणणं ऐकून तरी घ्यायला हवं होतं. अनुज सॉरी ना. तुला खीर आवडली? मी घरी फोन केला तेव्हा मला कळलं की तू रात्रभर घरी नव्हता आलास, म्हणून खास तुझ्यासाठी बनवली आहे. मला माहितीये तुला भूक सहन होत नाही, चिडचिड होते ना तुझी. अनुज, अरे अनुज. तुझ्याशी लग्न झाल्यापासून ना एक गोष्ट मनासारखी होत नाही. माझं फेवरेट घड्याळ होतं, पण वाट लावलीस त्याची तू. एक एक करून ना माझ्या सगळ्या आवडत्या गोष्टींची वाट लावतो.